बीड जिल्ह्यातील मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठं राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। अशातच या हत्या प्रकरणात असलेले आरोपी विष्णू साठे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष होता, तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका ठेवला जात असल्याचा वाल्मिक कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटवर्तीय संबंध असल्याचं, जवळचे संबंध असल्याचं आरोपही केला जातोय। त्यामुळे आता या पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे सुनील तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादीचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, ही खरं तर महत्त्वाची एक अपडेट म्हणायला हवी। राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड प्रकरणानंतर उचललेलं हे पहिलं पाऊल आहे। पक्षाच्या वतीनं बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येते। निश्चित लागवीची अजित पवार राष्ट्रवादी गटाची बीड जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे, कारण की 4 आमदार सध्या या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची ही बाब म्हणावी लागेल, कारण की सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाला टार्गेट करण्यात आलं होतं। त्याच अनुषंगानं धनंजय मुंडे यांना देखील लक्ष केलं, अजित पवारांना लक्ष केलं। अजितांच्या माध्यमातून आता हा मोठा निर्णय निश्चितच म्हणावा लागेल, कारण की अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती या ठिकाणी जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे आणि जे काही राजेश्वर चव्हाण जिल्हाध्यक्ष आहेत ते मात्र या ठिकाणी कायम असणार आहेत, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील आता जी काही राष्ट्रवादीची पुढील कार्यकारिणी असेल ती हे केली जाईल। मात्र तुर्तास जर पाहिलं तर राजेश्वर चव्हाण जे जिल्हाध्यक्ष होते त्यांची देखील सीआयडीने या प्रकरणामध्ये चौकशी जी आहे ती केली होती, कारण की वाल्मिक कराड याला अटक केल्याच्या नंतर राजेश्वर चव्हाण याला देखील या ठिकाणी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। मात्र तुर्तास जर पाहिलं तर हे पहिलं पाऊल निश्चितच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं मानावं लागेल, कारण की ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही कार्यकारिणीची जी कार्यकर्त्यांची एक फळी जी आहे ती मोर्चे बांधणी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र त्याच्यानंतर आता ही जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त केली जात आहे आणि यानंतर आता दुसरी कार्यकारिणी जी आहे ती लवकरच निश्चित केली जाईल। परंतु तत्पूर्वी ती कार्यकारिणी बरखास्त करून यापुढे जे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये घेतले जातील, पदाधिकारी निवडले जातील, त्यांची चारित्र्य पडताळणी जी आहे ती केली जाईल आणि त्याच्यानंतर त्यांची नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर खालची जी काही संपूर्ण बॉडी होती, जी काही कार्यकारिणी होती ती बरखास्त करून राजेश्वर चव्हाण यांना मात्र या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेलं आहे। परंतु खालचे जे काही कार्यकर्ते होते, जे पदाधिकारी होते, त्यांना मात्र पदापासून दूर करण्यात आल्याची ही आपल्याला माहिती निश्चित समोर आलेली आहे आणि ही पहिलं पाऊल अजित पवार गटाने उचललेलं आहे। निश्चित विकास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।